नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतो राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यानंतर आता नाशिक पोलीस जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले. मी सध्या वांद्र्याच्या लीलावती रुग्णालय परिसरामध्ये उभा आहे. मुळामध्ये आपण पाहतो की सदनिका घोटाळा या घोटाळ्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जे ते गेलेलं आहे. या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे. जवळपास या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय जो आहे तो नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांची दंड या सगळ्याची ही जी काय शिक्षा आहे ती कायम राहिलेली आहे. या सगळ्यामध्ये आपण पाहत आहोत की ही शिक्षा एकीकडे कायम राहिलेली आहे आणि यामध्ये आपण पाहतो की आता माणिकराव कोकाटे हे मागील 2 दिवसांपासून लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये आपण पाहतो सध्या रुग्णालय परिसरामध्ये. या सगळ्याची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. या नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा हा गुरुवार 18 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंजूर केला. त्यानंतर आता राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुद्धा त्यांचा राजीनामा मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता क्रीडा मंत्री पद हे रिक्त झालेलं आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे जे माणिकराव कोकाटे यांच्याकडे जे खातं होतं आणि जे मंत्रिपद होतं त्याचा सगळा कारभार हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झोपवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण कोकाटेंची प्रकृती बरी नसल्या कारणाने त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता कोकाटेंची अटक लांबणीवर पडणार असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. कोकाटेंची एन्जिओग्राफी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यांच्यावर आजच ही एन्जिओग्राफी करण्यात येणार आहे. दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर या कोकाटेंशी संबंधित सदनिका घोटाळा प्रकरणाची सुनावणी पार पडली नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणि या सुनावणीत न्यायालयाने त्यांना देण्यात आलेली 2 वर्षांची तुरुंगवास आणि 50,000 रुपयांची शिक्षा कायम ठेवली. प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यावेळी या शिक्षेला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण या न्यायालयाने सुद्धा प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत कोकाटेंच्या अडचणी कायम ठेवल्या. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्देशानुसार कोकाटेंच्या अटकेचा वॉरंट गुरुवार दुपारी काढण्यात आला आणि त्यानंतर नाशिक पोलीस सायंकाळी 4 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आता आपण पाहतोय की एकंदरीत माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील अटक वॉरंट जारी झालेलं आहे आणि नाशिक पोलीस हे आज शुक्रवार 19 डिसेंबर आणि 18 डिसेंबरच्या संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी हे आपण पाहतोय नाशिक पोलीस जे आहेत ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये सुरुवातीला नाशिक पोलीस दाखल झाले आणि त्या ठिकाणानंतर थेट आता लीलावती रुग्णालयामध्ये नाशिक पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये तळ ठोकून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ते नाशिक पोलीस. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर एकीकडे आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरील एन्जिओग्राफी तर दुसरीकडे कधीही कोणत्या क्षणी या सगळ्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये जे नाशिक पोलीस जे मुंबईच्या दिशेने रवाना झालं त्यानंतर नेमकं संपूर्ण काय घडलं हे आपण पाहणार आहोत. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोकाटेंच्या अटकेचा वॉरंट गुरुवारी दुपारी काढण्यात आला आणि त्यानंतर नाशिक पोलीस सायंकाळी 4 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रात्री 10:30 वाजता नाशिक पोलीस हे पोलीस रुग्णालयात पोहोचले तेव्हा पोलिसांच्या हातात अटक वॉरंट सुद्धा होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची चर्चा सुद्धा केली. नाशिक पोलिसांनी डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला. डॉक्टर देवरे हे लीलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इन्चार्ज असून पोलिसांनी डॉक्टरांकडून कोकाटेंवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. याबाबतचा अहवालही पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडून घेतलेला आहे. तर पुढे काय उपचार करणे अपेक्षित आहे याबाबतची लेखी माहिती ही पोलिसांनी रुग्णालयाकडून घेतलेली आहे. पोलीस रात्री जवळपास 1:30 वाजता लीलावती रुग्णालयातून बाहेर पडले. आज शुक्रवार 19 डिसेंबर पुन्हा सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले. 11:15 वाजल्यापासून आता आपण पाहतोय 12:30 वाजलेले. त्यामुळे जवळपास अनेक कालावधी झालेला आहे आणि तेव्हापासून आपण पाहतोय या नाशिकचे पोलीस जे आहेत ते याच लीलावती रुग्णालयामध्ये तळ ठोकून जे ते बसलेले आहेत. कोणत्याही क्षणी या ठिकाणी नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीमध्ये नेमकी कशा प्रकारे सुधारणा होते, त्यांना जो काही उच्च रक्तदाबाचा त्रास झालेला आहे
आणि त्यानंतर एंजिओग्राफी जी काय त्यांच्यावरती होणार आहे, या सगळ्यामध्ये नेमकी त्यांच्या तब्येतीची प्रकृती म्हणजे त्यांची प्रकृती सुधारते का, आणि या सगळ्यानंतर डॉक्टर नेमकं काय म्हणतात. कारण आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास डॉक्टर एकंदरीत माहिती जी आहे ती संपूर्ण देणार आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी असेल किंवा आतापर्यंत त्यांची प्रकृती कशा प्रकारे आहे, या सगळ्याची माहिती हे डॉक्टर स्वतः देणार आहेत. 2 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं डॉक्टर काय सांगतात आणि यानंतर नाशिक पोलीस नेमका काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.